है जिंदगी, नहीं है कोई टेंशन, फैमिली को टाइम और सो मच फन, क्योंकि मेरी लाइफ में है nagpurwholesale.com। बच्चे हो या बड़े, अब घर बैठे बुलाओ सबके लिए सब कुछ। nagpurwholesale.com। सबके लिए सब कुछ, सब कुछ, सब कुछ। गणेश उत्सव हो या नवरात्रि, दशहरा हो या दिवाली, हर त्योहार का मीठा साथी सुंदर बिस्किट। अब सुंदर बिस्किट का एक और नया उपहार, इलायची सोन पापड़ी, सॉफ्ट एंड डिलिशियस, मेल्ट्स इन माउथ। खाइए खिलाइए सुंदर इलायची सोन पापड़ी और रिश्ते बनाइए। सुंदर बिस्किट, स्वादिष्ट, खाओ तो जानो। नमस्कार, पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। दिलेल्या वचनाप्रमाणे पुनश्च एकदा आपण एका नव्या मंडळात आलेलो आहोत। मित्रांनो, कालपर्यंत आपण 7 गणेश मंडळाचं दर्शन घेतलं आणि आता बाप्पा मोरयाच्या विसर्जनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, कारण की आजचा 8वा दिवस आणि 8व्या दिवशी आपण नागपूर शहरापासून थोडंसं लांब आलेलो आहोत। कालपर्यंत आम्ही तुम्हाला नागपूर शहरातले विविध गणेश उत्सव मंडळ यांचं दर्शन घडवून आणलं, त्या गणपतीची महिमा आपण जाणून घेतली आणि आज नागपूर शहरापासून आपण थोडंसं लांब आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत दत्तवाडी परिसरातील गुरुप्रसाद नगर गणेश उत्सव मंडळाच्या प्रांगणामध्ये। आणि चला तर आज या ठिकाणी जाऊन आपण या गणपतीची महिमा जाणून घेणार, या गणपतीचं वैशिष्ट्य जाणून घेणार। त्यासोबतच भव्यदिव्य आयोजन काय आहे, कशा प्रकारची सजावट आहे, काय डेकोरेशन आहे, या संपूर्ण बाबींचा आढावा आज आपण या ठिकाणी घेणार आहे। त्यासोबतच 3 दिवस राहिलेले आहेत आपल्या बाप्पाच्या विसर्जनाकरिता। 10 दिवस आपल्या मनात राहिलेले गणेशजी, आपल्या सोबत राहिलेले गणपती पुन्हा विसर्जित होणार आणि त्यांच्या येणाऱ्या वर्षाकरिता पुन्हा आपण तयारी करणार की बाप्पा मोरया लवकरात लवकर पुन्हा एकदा आमच्या घरी विराजमान हो। तर चला मित्रांनो, बघूया गुरुप्रसाद नगर गणेश उत्सव मंडळाच्या गणेश बाप्पा मोरयाची महिमा। आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्या सर्वांपर्यंत घेऊन आलेले आहे nagpurwholesale.com, नागपूर बेस्ट ऑनलाइन शॉपिंग साइट प्रेजेंट्स बाप्पा मोरया, पावर्ड बाय सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो, को स्पॉन्सर्स बाय वाघमारे मसाले, परंपरा स्वादाची विश्वासाची, न्यू दुर्गा एम्पोरियम आणि किसनजी दूधवाला। तर चला घेऊया आढावा, घेऊया दर्शन बाप्पा मोरयाचे। महिमा है अति भारी, 4 भुजधारी, एक दंत दयावंत न्यारी, मुस्क सवारी। महिमा है अति भारी, 4 भुजधारी, एक दंत दयावंत न्यारी, मूषक सवारी। गल मोतियन की माला साजे, चंदन चौकी देव विराजे, केसर तिलक सोहे, केसर तिलक सोहे भाल जी, हे गजानन पधारो गौरी लाल जी। तर भक्तांनो, या ठिकाणी आपण मंदिराच्या द्वारजवळ उपस्थित आहे आणि मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की हा फक्त मंदिराचा द्वार नाही, हा स्वर्गद्वार आहे। दिलेल्या माहितीप्रमाणे अध्यक्ष साहेबांसोबत मी माहिती काढून घेतली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की यावर्षी जो आहे स्वर्गद्वार बनवलेला आहे। भक्तांची एकच गर्दी या ठिकाणी झालेली आहे, चिक्कार गर्दी आहे, पाय ठेवायला जागा मिळत नाही आहे आम्हाला। आणि आम्ही युसेनच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांना आम्ही वचन दिलं आहे की गणपतीची महिमा आम्ही तुम्हा सर्वांना दाखवणार। बघू शकता लोकांची एकच गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि वर्दळ फार जास्त आहे बाप्पाच्या दर्शनाकरिता। दुरून दुरून लोक या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनाकरिता आलेले आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्याकरता खूप आगंतुक आहेत आणि बाप्पा सर्वांना दर्शन देणार आणि सर्वांचे दुःख हरणार, सर्वांना सुख देणार असा आपला लंबोदर या ठिकाणी विराजमान झालेला आहे। बाप्पा मोरया तुम्ही बघू शकता, मूर्ती खरंच खूप सुंदर सुरेख आहे। 10 फुटाची ही मूर्ती आहे। गुरुप्रसाद गणेश उत्सव मंडळातर्फे या बाप्पा मोरयाला या ठिकाणी विराजमान करण्यात आलेला आहे आणि तर भक्तांनो, चला तर गणपती महिमा या ठिकाणी जाणून घेऊया। आणि फक्त 3 ते 4 दिवस राहिलेले आहे बाप्पाचं विसर्जन करण्याकरिता।
आणि मनामध्ये बसलेले बाप्पा आपल्यासोबत 10 दिवसाकरता जेव्हा आपण त्यांना ठेवतो, खरंच बाप्पांना परत पाठवण्याची इच्छा मुळीच होत नाही. बाप्पा या ठिकाणी बघू शकता, गुरुप्रसाद नगर गणेश उत्सव मंडळाचे बाप्पा विराजमान या ठिकाणी झालेले आहे आणि हे दुसरं वर्ष आहे. आणि फक्त 2 वर्षातच एवढं भव्य दिव्य आयोजन, हे खरंच हे बाप्पाचं सामर्थ्य या मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत आहे, जे 2 वर्षात इतकी मोठी वास्तू या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. बाप्पाला तुम्ही बघू शकता, त्यांचं मुकुट खरंच खूप सुंदर आहे. नग त्या मुकुटावर लावण्यात आलेले आहे आणि बघू शकता खरंच खूप सुंदर सुरेख मुकुट आहे आणि त्यावर नग खरंच खूप सुंदर शोभून दिसत आहेत. त्यासोबतच बाप्पाच्या माथ्यावर तुम्ही बघू शकता शंकर भगवान म्हणजे त्यांचे वडील त्या ठिकाणी आहे बाप्पाच्या माथ्यावर आणि डोळे खरंच खूप सुंदर आणि सुरेख तेजोमय आहे. असं वाटतं की बाप्पा आपल्याकडेच बघतायत. कानांवर सुद्धा नग लागलेले आहे, त्यांच्या सोंडवर सुद्धा नग लागलेले आहे आणि खूप छान सजावट त्या ठिकाणी केलेली आहे. मूर्तीच्या डाव्या हातात तुम्ही बघू शकता, पण मूर्तीच्या डाव्या हाताकडे वळूया. त्या ठिकाणी एक कुऱ्हाड आहे आणि ती खूप दिसायला खरंच खूप सुंदर सुरेख आहे ती कुऱ्हाड. सोबतच आपण बघू शकता बाप्पा ज्या सिंहासनावर विराजमान झालेले आहे. आमचा हा गणपती राजा अगदी राजासारखा शोभून दिसतो आहे. त्यासोबतच मूषक भगवानसुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पायाजवळ आहेत. छोटासा मूषक आणि त्या मूषकलासुद्धा आनंद होतो आहे. त्या मूषकचं नाव आहे डिंक. आणि असा हा संपूर्ण बाप्पा तुमच्याकरिता या ठिकाणी आहेत आणि तुम्हाला त्यांच्या दर्शनाकरता या ठिकाणी यायचं आहे, कारण की बाप्पा येणाऱ्या 3 ते 4 दिवसात आपल्यापासून दूर जाणार, पण नेहमी सदैव मनात राहणार. वर्षीची जी आमची थीम आहे पृथ्वी अग्नी जल, तुम्हाला मागे बॅकग्राऊंडवरती दिसतंच आहे. आम्ही त्याला आणलेला आहे इको फ्रेंडली. त्याच्यानंतर आमच्या मंडळातर्फे आम्ही LED स्क्रीनवर बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच्यानंतर स्वच्छ भारत असे वेगवेगळे सोशल मेसेजेससुद्धा आम्ही पास ऑन करतो आहे. आमच्याकडे जेवढ्याही लोकांनी ॲड्स दिलेल्या आहे त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं आहे की फक्त तुम्ही ॲड देऊ नका, ॲडमध्ये काहीतरी देशाला एक चांगला सोशल मेसेज जाईल, समाजाला एक सोशल मेसेज जाईल. या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडून ते ॲडसुद्धा घेतलं आहे. नुसतं कमर्शियल काम न करता काहीतरी देशाच्या हितामध्ये आपण ते काम करावं या उद्देशाने आम्ही ते सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर काही असे विद्यार्थी आहे ज्यांना अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करतात, त्यांच्या घरी आई वडील जे आहे ते गरीब आहे, पण त्यांना शिकवण्यासाठी पैसा नाही आहे. तर आमच्या मंडळ जो काही आमचा जो पैसा राहतो, जो आम्ही त्यांना मदत करू शकतो, अशा विद्यार्थ्यांना आम्ही मदतसुद्धा करतो, जेणेकरून त्यांचं भविष्य अभ्यासाने चांगलं पुढे जावं आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक चांगलं स्थान प्राप्त करावं. की आमचा जो शब्द नाही आहे की आमच्या कॉलनीमधले दत्तवाडीमधल्या ज्या लोकांनी जे आम्हाला इतका सुंदर आणि इतका चांगला प्रतिसाद दिलेला आहे की ते शब्द अपुरे आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा एवढा मोठा अवलंबर आम्ही कधीच करू नसतो शकलो. यावर्षीची मूर्ती आमची 10 फुटाची आहे आणि संपूर्ण मातीची बनलेली मूर्ती आहे. त्याच्यामध्ये इको फ्रेंडली मूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे मूर्तिकार आहेत अरुण ताजनेकर, त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती बनवली आहे. आणि मूर्ती आम्ही यावेळेस असा विचार केला की मूर्ती रेखीव असावी आणि बोलकी असावी. जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नेहमी असा प्रयत्न करतो की मंडळ इको फ्रेंडली असावं आणि आमचे बॅकबोन जे आहेत
ते सदैव आमच्या पाठी असतात. त्यांनी नेहमी आम्हाला पुश केलं की गणपती बडा करो, गणपती बडा करो. हा खरंच खूप मोठा बॅकबोन आहे आमचा. म्हणजे आम्ही कधी ढेपाळलो तर अजित पॉल नेहमी म्हणेल नाही नाही ये बडा करना है अपने को, छोटे का मत सोचो. तर म्हणजे नाव कोणाचं घेणं हे नाही, पण त्याचा खरंच खूप मोठा बॅकबोन आहे. आणि सगळ्या लोकांकडनं आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो. तुम्ही इथेही पाहाल कोणत्याही प्रकारचे थर्माकोल नाही, काही नाही काही नाही. आमचा तोच प्रयत्न आहे. इथे आम्ही प्राणी, वायू हे सगळ्या प्रकारचं इथे मेंटेन केलेलं आहे सो दॅट गणपती विल बी इको फ्रेंडली. आपल्या नगरवासियांना एक आव्हान करू इच्छितो. आपल्या नगर परिषद वाडीतर्फे गुरुप्रसाद नगर या क्रीडा मैदानामध्ये एक कृत्रिम तलावाची योजना साकार केलेली आहे, ज्यामध्ये आपल्या घरगुती जेवढेही गणपती असतात त्यांचं विसर्जन तिथे करता येईल, जेणेकरून जे आपल्या इथे इको फ्रेंडली जे वातावरण आहे ते आपल्या सृष्टीमध्ये कायम असलं पाहिजे. आणि ज्यामुळे आपले जे निर्माल्य किंवा जे गणपती आपल्याला खूप दूर घेऊन जावे लागतात ते जायची गरज नाही पडणार. तर आपल्या नगरमध्येच नगर परिषदतर्फे कृत्रिम तलाव जो इथे तयार करण्यात आलेला आहे, तर सगळ्या नागरिकांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन करावे आणि जास्तीत जास्त संख्येमध्ये या योजनेमध्ये येऊन लोकांनी आपला हातभार लावा. कृत्रिम तलावाची रचना या ठिकाणी केलेली आहे आणि त्या कृत्रिम तलावातच आपल्या घरगुती गणपतीचं विसर्जन करावं, जेणेकरून इको फ्रेंडली ही जी रचना या ठिकाणी सरकारतर्फे मांडण्यात आलेली आहे तिला पुरेपूर पाठबळ मिळावं तुमच्यातर्फे. तर या ठिकाणी आपण समोरच्या कार्यक्रमाला वळूया. धन्यवाद. आराम की है जिंदगी, नहीं है कोई टेंशन, फैमिली को टाइम और सो मच फन, क्योंकि मेरी लाइफ में है नागपुरहोलसेल.com. बच्चे हो या बड़े, अब घर बैठे बुलाओ सबके लिए सब कुछ. नागपुरहोलसेल.com. है सबके लिए सब कुछ, सब कुछ, सब कुछ. वाघमारे भिवापुरी मिरची सुपर लाल, सुपर तीखी. वाघमारे भिवापुरी मिर्ची सुपर लाल, सुपर तीखी. शादी, उत्सव या त्योहारों के लिए बस एक ही नाम, किशन जी दूध वाला. सबसे सच्चा, सबसे अच्छा. पिछले 44 सालों से आपकी सेवा में शुद्ध एवं ताजा दूध, गाय का घी, दही, मक्खन, क्रीम, लस्सी, रसगुल्ले, चमचम एवं अन्य बंगाली मिठाइयाँ तथा नमकीन मिलने का एकमात्र स्थान. आगरा का पेठा और कलकत्ता की सुप्रसिद्ध मिठाइयाँ मिलती हैं. हमारा पता बस स्टैंड के पास, न्यू कॉटन मार्केट रोड, नागपुर. आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. नमस्कार, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि घेऊन आलेला आहोत तुम्हा सर्वांकरिता प्रश्न मंजुषा. आणि आपण या गणपतीचं वैशिष्ट्य जाणून घेतलं. आता वेळ आहे तुम्हा सर्वांसोबत मस्ती मजाक करण्याचा. घेऊन येतो आहे प्रश्न मंजुषा आणि आजचा कार्यक्रम तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आलेला आहे नागपुरहोलसेल.com. नागपूर बेस्ट ऑनलाईन शॉपिंग साइट प्रेझेंट्स बाप्पा मोरया, पावर्ड बाय सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो, को स्पॉन्सर्स बाय वाघमारे मसाले, परंपरा स्वादाची विश्वासाची, न्यू दुर्गा एम्पोरियम आणि किसनजी दूधवाला. तर चला सुरुवात करूया प्रश्न मंजुषेला. घेऊया आढावा लोकांच्या जनरल नॉलेजचा. बाप्पा मोरयाशी अनुसरून काही प्रश्न यांना विचारूया आणि सुरुवात करतो आहे आपणा सर्वांची एका प्रश्नासोबत. ऑल सेट सब तयार आहे? आर यू रेडी? यूसीएन तर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कौन है बच्चा यहाँ पर
जो सबसे पहले गणपति के डांस से शुरुआत करेगा उसको प्राइज मिलेगा। बाप्पा मोरिया का एक गाना लगाने वाला हूं और जो भी डांस करेगा उसको प्राइज दिया जाएगा। जल्दी क्विक, जल्दी आ जाइए। जो भी बच्चा सबसे पहले आएगा उसको प्राइज मिलेगा। कोई भी, हाँ आजा आजा बेटा, आजा आजा, डरते नहीं, आजा बेटा, आजा जल्दी आ। हर्ष, हर्ष यहाँ पर हमारे साथ में मौजूद है और हर्ष बाप्पा मोरिया के गाने पे डांस करने वाला। गाना कोई भी लगाओ, डांस जम के करना है, ठीक है? क्या बात है वो और संग क्या हो रिया, कुछ करो कुछ करो, हाँ जी कुछ करो जी कुछ करो। सुनो गणपति बाप्पा मोरिया परेशान करे मुझे छोरिया, गणपति बाप्पा मोरिया। ये बच्चा कल टीवी पे दिखेगा। थैंक यू वेरी मच। तो बहुत अच्छा डांस किया। चलो एक सवाल पूछता हूँ, बड़ा इजी सा, ठीक है? उसका सही जवाब दोगे तो बम्पर प्राइज तुमको दिलवाऊंगा, ठीक है? यहीं पे रहते हो दत्तवाड़ी में, है ना? यहीं पे रहते हो। अच्छा, मुझे एक सवाल का सही जवाब देना, ठीक है? गणपति जी का वाहन मतलब किस पे विराजमान होके वो घूमने जाते थे? किस पर? मूषक. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। मूषक। तो चलिए सुंदर बिस्किट की ओर से गिफ्ट हैम्पर है आपके लिए। सुंदर बिस्किट की ओर से एक प्यारा सा इनाम आपके लिए आ रहा है और उसमें जो भी इनाम होगा वो आप सबके साथ शेयर करके खाइएगा जरूर। सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो, लेकर आपके लिए प्यारा सा तोहफा। थैंक यू। तो अगला सवाल जो है बड़ा इजी है। जिस मंडल में ये गणपति बैठा हुआ है उस मंडल का नाम क्या है? अरे यहाँ से सबसे पहले हाथ ऊपर आया था। हाँ आ जाओ आ जाओ आ जाओ, दाढ़ी वाले भैया बड़े तेजी से दौड़ के आए। यहाँ पर आ जाओ। ये सबसे पहले तो माइक आप अपने पास रखिए, इधर आइए। क्या नाम है आपका? अंकुश। अंकुश, पूरा नाम बताइए यार। अंकुश सिद्धार्थ खोबरागड़े। अंकुश सिद्धार्थ खोबरागड़े यहाँ पर हमारे साथ में है। तो अंकुश जी, पहला सवाल आपके लिए, क्या नाम है इस मंडल का? अरे मंडल का नाम क्या है भाई? गुरुप्रसाद नगर गणेशोत्सव मंडल। गुरुप्रसाद नगर गणेश उत्सव मंडल, बराबर है? यहीं पे लिखा हुआ है, बड़ा इजी सवाल था। चलो एक सवाल इसलिए कि ताकि आप यहाँ पर आ सके। अगला सवाल आपके लिए है। एक सवाल का सही जवाब दिया, 2 सवाल का सही जवाब दोगे तो बम्पर प्राइज है और 3 सवाल का सही जवाब दोगे तो बम्पर प्राइज है। ओके, तो दूसरा सवाल आपके लिए बड़ा इजी है। कितने साल से ये गणेश उत्सव मंडल चल रहा है? मतलब कितने साल से यहाँ पे गणपति विराजमान हो रहे हैं? 3 साल। 3 साल गलत जवाब, गलत जवाब है। एक ही सवाल का जवाब सही दिया आपने, इसलिए न्यू दुर्गा एम्पोरियम, न्यू दुर्गा एम्पोरियम इनकी ओर से एक प्यारा सा तोहफा आपके लिए है। जोरदार तालियां, म्यूजिक होनी चाहिए। और ये कॉस्मेटिक है, खुद मत लगाना, अपनी गर्लफ्रेंड को देना। है नहीं तो बना ले। मला मंडळी मागचं काहीच दिसेना. या बाजूला माग कोणते लोक उभे आहे, लाईटच्या कारणानं मला दिसूनच नाही राहिलं. हाँ ओके, तो कौन देगा इसका जवाब? कितने साल से ये मंडल? हाँ या मैडम तुम्ही, हाँ तुम्हीच, हाँ यस यस या. जरा लग बघी नाही या, थोडंसं माईक थोडं जवळ घ्या. काय ना तुमचं? थोडं समोर या इथे. काय ना तुमचं? प्रिया बाराहाते. प्रिया बाराहाते या ठिकाणी आमच्यासोबत. किती वर्ष झाले या मंडळाला? 4. किती? 4. पहिलंच उत्तर चुकलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट कोण सांगणार? घ्या उत्तर बरोबर द्या. किती वर्ष झाले हा गणपती ते विराजमान होतोय? 2 वर्ष. 2 वर्ष. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तुमचं नाव काय? सपना विनोद नितनवरे. सपना या ठिकाणी आहे. मुझे तो सपना ही लगा आप उत्तर दे रहे करके. अच्छा, गणपतीचं दर्शन घेतलं. या गणपतीच्या डाव्या हातात काय आहे? मोदक? नाही, चुकलं उत्तर द्या. ए थांबा, शांत राहा. एका प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं त्यामुळे माईक घ्या त्यांच्याजवळचा. त्यामुळे तुम्हाला वाघमारे मसाले, अस्सल वराडी मसाला देतोय तुमच्या नवऱ्याकरिता, ठीक आहे? मसालेदार जेवण सारा त्यांना. आणि वराडी मसाला, वाघमारे मसाले यांच्यातर्फे परंपरा स्वादाची, विश्वासाची. धन्यवाद, थँक्यू. पुरुष वर्ग सर, आता आमचा काही विचार करा माणसांचा. बायकांना बोलवायला लावतात निसते हे साहेब आम्हाला. आमच्या इकडे पुरुष वर्ग बिचारे टेन्शन मध्ये आलेत. हा या आमदार साहेब, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. या आमदार साहेब, पांढरा शर्ट घातलायत तुम्ही. माझं नाव हरिदास सातपुते. हरिप्रसाद? हरिदास. हरिदास. Yes, sir. हरिदासजी इकडे या बाजूला या.
हां सांगा, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. गणपतीच्या डाव्या हातात काय आहे? सर गणपतीच्या डाव्या हातामध्ये कुऱ्हाड आहे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले. एका बक्षिसाचे मानकरी झालेले आहेत. पण आता 2 प्रश्नांचे उत्तर आपण यांच्यातर्फे जाणून घेऊया. उजव्या हातामध्ये काय आहे? थांबा, शांत रहा. ए इतनी घाई मत करो, बंदे को उत्तर देने दो. तुम लोग उधर से बताएंगे, मेरा एक गिफ्ट कम हो जाएगा. शांत बैठो. त्रिशूळ. त्रिशूल नाही, उत्तर चुकलेलं आहे. एकाच प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला सुद्धा न्यू दुर्गा एम्पोरियम यांच्यातर्फे एक सुंदर सुरेख बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच हरिदासजी. आता नेक्स्ट प्रश्न थांबा. आता गणपतीशी रिलेटेड नाही, मी आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचार. आता कठीण प्रश्न थोडा. विदर्भातल्या 4 अष्टविनायकांचं नाव सांगायचं आहे. विदर्भातले 4 अष्टविनायक कोण सांगणार? हा या 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 तिकडे. हा या 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 एक हात दिसताय साहेब तुमचं, या लवकर. माईक द्या त्यांच्या हातात. विदर्भातले 4 अष्टविनायक, मोर दॅन 4 पण तुम्ही सांगू शकता. तुमचं नाव सांगा आधी. स्वप्नील गिरे. स्वप्नील गिरे या ठिकाणी आमच्यासोबत आहे. आणि विदर्भातले 4 अष्टविनायक त्यापेक्षा जास्त सांगू इच्छिता. आदासा. आदासा, कळम. कळम, टेकडी गणपती. टेकडी गणपती, भद्रा मारुती. भद्रा मारुती. 4 झालेत. उत्तर आलेलं आहे पण अजून सांगा. पवनीतला एक आहे. पवनीतला एक. भंडारा डिस्ट्रिक्ट. भंडारा डिस्ट्रिक्ट. बरं. भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये अजून एक आहे मेंढा. मेंढा गणपती. गणपती. हां लक्षात असू द्या, भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये मेंढा गणपती आहे. आणखी जवळपासच आहे इकडे. आजच जाऊन मी दर्शन करून. हां आदासा, अगदी बरोबर. आदासा. आणि आहे 7 झालेले आहेत. एकच सांगायचं आहे. इकडे वर्धा रोडवर. वर्धा रोडवर कळम. नाही, केळझर. चला काही हरकत नाही. बरं, विदर्भातले सांगितले. महाराष्ट्रातले 4. महाराष्ट्रातले 4 सुद्धा सांगणार. एक ओझरचा गणपती. लेण्याद्री. इकडे थोडंसं असं सरळ व्हायचं. दुसरं लेण्याद्री. पालीचा गणपती. एक ओझरचा गणपती. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. मोरेश्वर आहे. मोरगावचे मोरेश्वर. अजून महागणपती रांजणगाव. रांजणगावचे महागणपती. आणखी बरं, पुण्याच्या गणपतीचं नाव सांगा. नाही, पुण्यामध्ये असलेले दगडूशेठ. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे गिरे साहेबांकरिता. आता तुम्ही 2 प्रश्नांची उत्तर दिली. आता बंपर प्राइस कडे तुम्हाला या ठिकाणी घेऊन जातो आहे. ठीक आहे. विदर्भातले पण सांगितले आणि महाराष्ट्रातले पण तुम्ही सांगितले. आता एक प्रश्न आणखी तुम्हाला मी सर्वात सोपा विचारतो की भारताचं केंद्रबिंदू असलेलं शहर कोणतं आणि तिथे विराजमान झालेले गणपती कोणते आणि त्यामागे वैशिष्ट्य काय? गणपतीच्या अगदी मागे असलेलं मुख्य वैशिष्ट्य काय? 0 मैल कोणत्या शहरात? नागपूर शहर भारताचं केंद्रबिंदू आहे. गणेश टेकडी बिलकुल. आणि त्या गणपतीच्या मागे असलेलं झाड कशाचं? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे गिरे साहेबांकरिता. बंपर प्राइज येत आहे नागपूरहोलसेल.com, नागपूर बेस्ट ऑनलाईन शॉपिंग यांच्यातर्फे. आणि हे देण्याकरिता मी प्रोग्राम डायरेक्टर माननीय श्री लीलाधरजी मानकर यांना मंचावर आमंत्रित करू इच्छितो आणि त्यांच्या हस्ते या बक्षिसाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. आणि बक्षीस तुम्हा सर्वांकरिता घेऊन आलेले आहे नागपूरहोलसेल.com यांच्यातर्फे. तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो, नागपूरहोलसेल.com ला एक ॲप आहे, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि शॉपिंगचा आनंद घ्या किंवा व्हिजिट करा www.nagpurwholesale.com. त्यावर जाऊन तुम्ही पहिल्या खरेदीचा आनंद जर घेतला तर 200 रुपये कॅशबॅक तुम्हाला मिळणार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. संपूर्ण उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. नॉलेज खरंच खूप छान आहे त्यांचं गणपती बाप्पाबद्दल. आणखी एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी विचारतो आहे आणि या लहान मुलांकरिता आहे. पॅरेंट्स त्यांची मदत करू शकता. गणपतीच्या भावाचं आणि बहिणीचं नाव काय? लहान मुलगा कोणी आहे? हा ये बेटा. हा तुझं नाव सांग आधी. वेदांत मानकर. वेदांत मानकर या ठिकाणी. मानकर साहेब, वेदांत मानकर. बरं मानकर साहेब सांगा. भावाचं नाव कार्तिके. भावाचं नाव कार्तिके. अगदी बरोबर. बहिणीचं नाव? एका प्रश्नाचंच उत्तर दिलं आणि बरोबर. दुसरा प्रश्न विचारतो. ठीक आहे. भावाचं नाव कार्तिके आहे. बरं दुसरं नाव सांगतो. गणपतीचा जो दात आहे तो कोणी तोडला होता? काय नाव होतं त्यांचं?
विष्णू नाही, विष्णू नाही. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणून आपण त्यांना एक छोटंसं बक्षीस या ठिकाणी देणार. आणि न्यू दुर्गा एम्पोरियम यांच्यातर्फे एक सुंदर सुरेख बक्षीस आहे तुझ्याकरता. आणि घरच्या असलेल्या लेडीजसोबत म्हणजे आई किंवा ताईला हे गिफ्ट द्यायचं न्यू दुर्गा एम्पोरियम यांच्यातर्फे. धन्यवाद वेदांत, थँक्यू व्हेरी मच. चला, कोण सांगणार गणपतीच्या बहिणीचं नाव? बहिणीचं नाव ये लवकर, लगबगी नाही आहे वरती. छोटा बाल गणेश या ठिकाणी आलेला आहे आमच्यासोबत. ये बेटा या बाजूला. काय नाव तुझं? श्लोक संदीप देवतरे. श्लोक नाव आहे याचं. श्लोक, बरं सांग, गणपतीच्या बहिणीचं नाव काय? मानसी. मानसी? हे तुझ्या बहिणीचं नाव असेल रे? नाही? मग तुला कोणी सांगितलं गणपतीच्या बहिणीचं नाव मानसी आहे म्हणून? कोणी सांगितलं बेटा? नाही? अच्छा, तू इमॅजिन केलं. बरं, काही हरकत नाही. असो, उत्तर चुकलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता. हा या, तुम्ही या. हा, या या या. लय थकवलं तुम्ही लोकांनी, लहानपोरांनी. काय काय नाव निघाले बाहेर. या साहेब, तुमचं नाव काय सर? मेरा नाम विनोद ठाकरे है. विनोद जी, मैं भी विनोद. चांगला विनोद झाला. चलिए बताइए, गणेश जी के सिस्टर का मतलब बहन का नाम क्या है? गणेश जी के सिस्टर का नाम अशोक सुंदरी है. जोरदार तालियां होनी चाहिए. गणेश जी के बहन का नाम अशोक सुंदरी है. और एक सवाल पूछते हैं सर. ऐतिहासिक पूछूं? अच्छा हाँ, ठीक है. गणेश जी के खानदान के बारे में बताइए. चलिए, गणेश जी के खानदान के बारे में पूरी जानकारी हमारे विनोद जी देने वाले हैं. दीजिए सर, ओवर टू यू. बोलिए. गणेश जी के खानदान के बारे में बोले इन्होंने. हाँ. तो उनके जो पिताजी है वो भगवान शिव है और उनकी जो माता है पार्वती है जी. और उनके जो नाना जी बोलेंगे तो पर्वत. और आगे और जानकारी भाई के बारे में. किसका रूप है, उनका दांत किसने तोड़ा था, गजराज क्यों कहते हैं, लंबोदर क्यों कहते हैं? उनके जो लंबोदर बोलने का कारण इसीलिए है कि उनका पेट बहुत बड़ा है. उनका एक दंत क्यों कहते हैं, दांत क्यों टूटा हुआ है उनका? दांत इसलिए टूटा था कि कोई ऋषि आए थे तो उस वजह से कुछ लड़ाई. ऋषि का नाम पता है आपको? शायद दुर्वासा. नहीं, परशुराम थे. परशुराम जी एक बार उनसे मिलने आए तो मिलने नहीं दिया गया. हाँ, मिलने नहीं दिया गया तो वजह से फिर फाइट हुआ तो इसलिए उनका नाम एक दंत पड़ा है. चलिए, काफी अच्छी जानकारी यहाँ पर आपने बताई. माइक ले लीजिए. हाँ जी. तो ये वाघमारे मसाले, इनके ओर से एक प्यारा सा प्राइज आपको दिया जा रहा है. परंपरा स्वादाची, विश्वासाची. थैंक यू वेरी मच. दो प्राइजेस मेरे पास बचे हुए हैं. अभी सवाल जवाब नहीं, थोड़ा सा जैसे इन्होंने जानकारी दी है उस हिसाब से ही थोड़ा सा आगे बढ़ते हैं. एक और हमारे पास टास्क है आप सभी के लिए. कोई है जो गणेश जी का गाना गा के दिखाएगा या डांस करके दिखाएगा गणेश जी के गाने पर? हाँ, ये आता है. तुम्ही या. तुम्हीच अजून माग कुठे बघता तुम्ही? या, आइए, बिल्कुल यहाँ पे आ जाइए. काय नाव तुमचं? सुचिता अजय नांदुरकर. सुचिता जी या ठिकाणी आमच्यासोबत आहे. थोडं समोर कॅमेऱ्याकडे. म्हटलं काय काय सादर करणार? गणपतीचं गाणं? गाणं म्हणणार. चला समोर, थोडं माईक जवळ घ्यायचं. इकडे इकडे समोर बघून, इकडे समोर बघून. अशी चिक मोत्याची माळ होते ते ग 30 तोळ्याची. गटाळ्या. चिक मोत्याची माळ होते ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा नवरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा नवरंगी लाल बावटा ग. अशा चिक माळीला रेशमी मौशार दोरा ग. अशा चिक माळीला रेशमी मौशार दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओवली ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओवली ग. अशी चिक माळ पाहून. टाळ्या व्हायला पाहिजे जोरदार. थँक्यू व्हेरी मच. खरंच खूप सुंदर सुरेख गाणं म्हटलंय. माझं खूप आवडतं गाणं आहे चिक्क मोत्याची माळ. आणखी एक प्रश्न, सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. त्यांच्या जर दोन बायका होत्या, दोन्ही बायकांचं नाव काय? रिद्धी सिद्धी. बरोबर, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रिद्धी सिद्धी. आणि एक गिफ्ट हॅम्पर तुमच्याकरिता खास येत आहे. सुंदर बिस्किट स्वादिष्ट खाओ तो जानो यांच्यातर्फे. कॉंग्रॅच्युलेशन. तालिया. बरं, आता कोणी यंगस्टर पैकी मुलींपैकी कोणी येणार?
ज्यांना डान्स करायचा है गणपतीच्या गाण्यावर. हाँ, क्या नाम है बेटा आपका? हाँ, समझ गया मैं. चलो प्ले करो. हाँ, या ये लो, ये सुंदर बिस्किट की ओर से प्राइज, ये जमेगा लेके जाना. ये बाप रे, शक्तिशाली बच्चा है बेटा. हो गया, रुको. ये हमारे प्यारे से बच्चे के लिए एक प्यारा सा उपहार सुंदर बिस्किट की ओर से. सुंदर बिस्किट स्वादिष्ट, खाओ तो जानो. अब बच्चा घूर घूर के देख रहा है, अंकल ने मेरा गिफ्ट वापस ले लिया. तर भक्तांनो, गुरुप्रसाद नगर गणेश उत्सव मंडळाच्या प्रांगणात येऊन या गणपतीबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली, महिमा जाणून घेतली. त्यासोबतच इथलं डेकोरेशन, इथली जत्रा याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली. त्यासोबतच इथल्या अध्यक्षांसोबत सुद्धा आपण गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आपण या मंचावर येऊन प्रश्नमंजुषेचा आनंद घेतला, भरपूरशी बक्षिसं वाटली. आणि उद्या पुन्हा एक नवीन मंडळ, नवीन गणपती, नवीन महिमा, नवीन वैशिष्ट्य तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येणार. आणि आजचा कार्यक्रम तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आले होते नागपूरहोलसेल.com, नागपूर बेस्ट ऑनलाईन शॉपिंग साइट प्रेझेंट्स बाप्पा मोरया, पावर्ड बाय सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो, को स्पॉन्सर्स बाय वाघमारे मसाले, परंपरा स्वादाची, परंपरा विश्वासाची, न्यू दुर्गा एम्पोरियम आणि किसनजी दूधवाला. तर आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देतो आणि हा विनोद या ठिकाणाहून रजा घेतो आहे. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. आराम की है जिंदगी, नहीं है कोई टेंशन, फैमिली को टाइम और सो मच फन, क्योंकि मेरी लाइफ में है नागपुरहोलसेल.com. बच्चे हो या बड़े, अब घर बैठे बुलाओ सबके लिए सब कुछ. नागपुरहोलसेल.com. है सबके लिए सब कुछ, सब कुछ, सब कुछ. गणेश उत्सव हो या नवरात्रि, दशहरा हो या दिवाली, हर त्योहार का मीठा साथी सुंदर बिस्किट. अब सुंदर बिस्किट का एक और नया उपहार, इलायची सोन पापड़ी, सॉफ्ट एंड डिलिशियस, मेल्ट्स इन माउथ. खाइए खिलाइए सुंदर इलायची सोन पापड़ी और रिश्ते बनाइए. सुंदर बिस्किट, स्वादिष्ट खाओ तो जानो. New Durga Emporium deals in all types of cosmetics and beauty parlor equipment. Address beside Hotel President Modi number 3, Sitapuri, Nagpur. वाघमारे भिवापुरी मिरची, सुपर लाल, सुपर तीखी. वाघमारे भिवापुरी मिर्ची, सुपर लाल, सुपर तीखी. शादी उत्सव या त्योहारों के लिए बस एक ही नाम, किशन जी दूध वाला. सबसे सच्चा, सबसे अच्छा. पिछले 44 सालों से आपकी सेवा में शुद्ध एवं ताजा दूध, गाय का घी, दही, मक्खन, क्रीम, लस्सी, रसगुल्ले, चमचम एवं अन्य बंगाली मिठाइयाँ तथा नमकीन मिलने का एकमात्र स्थान.
आगरा का पेठा और कलकत्ता की सुप्रसिद्ध मिठाइयाँ मिलती हैं। हमारा पता बस स्टैंड के पास न्यू कॉटन मार्केट रोड, नागपुर। आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं।